नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस तिसरा. त्यामध्ये मी काल जी ट्रेड घेतलेली डे 2 मध्ये त्याचा अपडेट द्यायचं राहिलं आहे. त्यामध्ये माझी ट्रेड मध्ये प्रॉफिट झालं आहे 17.29 USD. तुम्ही बघू शकता युरो USD मध्ये मी सेल केलं होतं आणि त्याचं शॉर्ट व्हिडिओमध्ये पण अपडेट दिलेलं होते. तसं आपलं लॉस रिकवर झालं तर लॉस रिकवर होऊन आपल्याला 4 USDचं प्रॉफिट झालेलं होतं. आणि ही ट्रेड आता चालू आहे. यामध्ये युरो USD मध्ये बाय केलेले आहे 0.09 लॉटनी. पहिले मॉर्निंग स्टार जिथे फॉर्म झालेली बुलिश कॅन्डल तिथे आपण ट्रेड घेतली आणि हा SL ठेवला. पण कॅन्डलने जर कन्फर्मेशन कॅन्डल क्लोज झाली असती ट्रेंड लाईन तर आपल्या ट्रेडमध्ये आपण टेन्शन फ्री झाले असतो. पण आता थोडं SL मध्ये आलेले आहे मार्केट, लॉस होत आहे. या सपोर्टला जर त्याने ब्रेक केला असता तर आपण कन्फर्मेशन झाले असते. तुम्ही बघू शकता मार्केट एक आणि हा एक 2 सपोर्ट आहेत मार्केटला आणि मार्केट अप ट्रेंडला आहे. आणि त्यानंतर एक ट्रायंगल पण शेप झालेला आहे. ही एक कॅन्डल स्टिक पॅटर्न फॉर्म झालेला आहे. मॉर्निंग स्टार पॅटर्न आणि ट्रायंगल पॅटर्न पण फॉर्म येते. एक टॅप, 2 टॅप, 3 टॅप. ही ट्रेंड लाईन मार्केटमध्ये प्रॉफिट चालू आहे. आणि जर रिटेस्ट झाले असते तर चांगले आले असेल कारण की जेव्हा रिटेस्ट होतो तेव्हा मार्केट अप जायची शक्यता जास्त असते. 0.09 लॉट मारलेला होता, त्यामध्ये $2 प्रॉफिट चालू आहे. बघूया आता किती मार्केट आपल्याला प्रॉफिट देतोय. आपण तरी त्या पायवटच्या 3.5 पण आपण 2.84 ट्राय करू आणि मॅक्स 1:3 या लेवलला आहे. एक सपोर्ट, 2 सपोर्ट, 3 सपोर्ट आणि हा एक ऑर्डर ब्लॉक. बघूया मार्केट काय करतो. जर रिटेस्ट झाले तर चांगलं आहे. ट्रेंड राईट जर रिटेस्टमध्ये सक्सेसफुल झाले असते तर मार्केट अप गेले असते. पण रिटेस्टमध्ये सक्सेसफुल नाही झाले. विदाउट रिटेस्टमेंट कधी ट्रेड घेऊ नका मित्रांनो. असं SL हिट होऊ शकतो तुमचं पण. तुम्ही बघू शकता आता